तर नमस्कार सगळ्यांना पहिला. तर ही बघा मी रांगोळी काढाली कारण दिंडी आले बरं का आमच्या हॉटेलसमोर येणार आहे दिंडी. मग पाण्याचा जरा पहिला सडा मारला, मग रांगोळी काढायला ते बरं का. रांगोळी काढले आणि त्यातले निम्मे थोडे बाया आले त्या बरं का फक्त भाकरी बनवायला. तर मी रांगोळी काढून त्या मावशींपाशी गेले की मी भाकरी बनवू का, त्या मामासंग बोलत उभारले आणि त्या मावशीला म्हणलं मी भाकरी बनवू का म्हणलं. तर ती मावशी म्हणली या. मग तेवढ्या ती मामा म्हणले तुम्ही भाकरीला बसू नका, आता दिंडी येते आणि आरती ते करायला तुम्ही तिथं पाहिजे म्हणताना मग मी बघितले तर तवर दिंडी पण आली. मग तेवढ्यात ते मामा समजे माणसाशीला रस्त्याच्या पलीकडून अलीकडे घालते. मग आम्ही दोघीजण उभारलो, ते ताई आणि मी. ती ताई त्यांच्या दिंडीतलीच आहे बरं का. तर बघा हे आमच्या हॉटेलसमोर दिंडी आलेली चांगली असते आपल्या जाग्यात आपल्या ह्याच्यात म्हणून. तर आम्ही दरवर्षी येते बरं का ही दिंडी. कोणच्या गावचे कर्नाटकमधनं आले बरं का, पण त्या गावचं मला नाव माहीत नाही. कर्नाटकमधले ही दिंडी लय लांबून आलेले. तर हे जरा चालू झाले बघा त्यांचं ते आरती ते केली दिंडी आल्यानंतर. आणि मग आम्ही जरा उभारलो. समधीकडं माझी मुली पैसे होता बरं का मोबाईल, तिनं समजा दाखवत होती. तर भरपूर माणसं होते बरं का त्यांचे दिंडीचे. आणि ही बघा त्यांनी कसले पावलं खेळते की भारी वाटलं त्यांचं ते आल्यानंतर. आमच्या हॉटेलमध्ये येते बरं का, ही हॉटेलमध्ये येते आणि आम्ही सगळेजण भारी वाटायचं त्यांनी ते पावलं खेळताना ते बसलं, देव ते ठेवले तिथं. आणि परत आम्हाला पण वाटलं की आम्हाला पण तसं पावलं खेळावं असं म्हणून. मग बाया आम्ही बसल्यानंतर त्या महाराजांना म्हणलं की आम्हाला बी ती पावलं खेळायचे. तर त्यांनी तसलं काय आणले बरं का त्यांचं सामान. आणि ह्या बघा आम्ही इकडं 10-12 बाया आणि इकडं 10-12 बाया आम्ही ती पावलं खेळत होता. पण देवाच्या ह्याच्यात दंग झालं, भारी वाटतं बरं का. काय कुठलं कसलं विचार नको काय नको, मस्त वाटतं. ती पहिल्यांदा मी पावलं खेळाल ते आणि छान वाटलं बरं का. भरपूर माणसं होते त्यांचे आणि त्यांची भाकरी त्या बायांच्या झाल्या. मी जावं म्हणलं होतं भाकरी बनवायला, पण त्यांची दिंडी समजा आल्यानंतर तोपर्यंत झालेल्या होत्या भाकरी. तर त्यांच्यात हे आता भजन करायला महाराज उभा राहिले ते बरं का. तर आमच्या हॉटेलमध्ये समजा बाया तिकडं भरपूर होते बघा हो का माणसं. तर हे बघा भजन करायला ते ही महाराज. तर ऐकत आम्ही जरा घडीभर बसला बरं का. भजन होत तर आम्ही बसला आणि आमचं हॉटेल आम्ही बंदच म्हणताना गिऱ्हाईक नाही हे केलं बरं का. तर हे बघा आम्ही सगळेजण बसलो इथं. त्यांच्यात जेवणाचं समज झालं बरं का. भाकरी भाजी भात चांगलं जेवण पण भारी झालं बरं का त्यांचं. तर ही बघा माणसं. आणि मग हे आम्ही जिलबी आणलं होतं त्यांना बरं का, आपल्याकडून काय तर द्यावं म्हणून. तर तेवढ्या माणसांना आम्ही भरपूर जिलबी आणला होता आणि मी जिलबी वाटायला लागली बघा सगळ्यांना. बाया सगळ्या जेवण पंक्तीला बसले त्या भरपूर बाया होत्या. तर त्यांना जिलबी वाटले. तिकडं माझी मैत्रीण बी म्हणली तू बिन मी पण वाटू लागते म्हणलं. तिनं एक पंगतला वाटली आणि मी एका पंक्तीला वाटालते. आणि तसले कोण महाराज म्हणले तुम्ही पण बसून घ्या, पंक्तीला बसलेलं चांगलं असते जेवायला म्हणल्यावर. मग आम्ही पण बसल्यावर का ती जिलबी वाटली आणि मग परत पंक्तीला बसल्यावर जेवायला. तर हे बघा. तर जेवणं बिवणं झाले बरं का. त्यांच्यात कसली भाजी मुद्दा भाजी मी नवीनच ऐकले बरं का. मुद्दा भाजी म्हण त्यात पालक मेथी आणि डाळी तेन घालून कसली भाजी केली ती पण लय भारी लागली बरं का भाजी ह्यांची बनवलेली. पण ती मुद्दा भाजी म्हण तुम्हाला माहिती आहे का सांगा कसली मुद्दा भाजी बरं का. तर मी आता बनवणार आहे मी पण बरं का एक दिवशी. तर आमच्या दिंडी आल्या म्हणून भारी